नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज भारत देश इंग्रजाच्या तावडीतून सोडून अमर हुतात्मे यांनी आपल्या प्राणाच्या आहुत्या देऊन 1947 ला या भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं। आणि देशवासियाला शुभेच्छा ह्याच देणार आहे की 2047 ला हा माझा देश या जगाच्या पाठीवर महासत्ता गाजवावी आणि त्या निमित्ताने खऱ्या अर्थाने या शुभेच्छा आज मी या ठिकाणी देतो। कारण आपण बघितलं या देशाची जीडीपी जगाच्या पाठीवर दिवसेंदिवस ग्रोथ करते। जगाच्या पाठीवर आज आमच्या देशामध्ये अनेक देशातील उद्योजकांनी नरेंद्र मोदीजींच्या स्वप्नाला सहकार्य करत आज इंडस्ट्रियल कॉरिडॉर या इंडियामध्ये होऊ घातले। आणि या सगळ्या गोष्टी जर आज बघितल्या तर आमचा देश महासत्तेकडे वाटचाल करतोय। आणि या वाटचालीमध्ये आमचा सर्वांचा एक खारीचा वाटा कुठेतरी असावा या उपदेशाने मी भारतीय नागरिकांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो की आपण सगळ्यांनी 2047 ला हा भारत देश महासत्ता करण्यासाठी जिथे जिथे जमेल आपलं मोलाचं सहकार्य या ठिकाणी करावं आणि जगाच्या पाठीवर माझ्या या भारत देशाने राज्य करावं अशा शुभेच्छा या ठिकाणी देतो। आई जगदंबेच्या चरणी, छत्रपती शिवरायांच्या चरणी प्रार्थना करतो यांना त्यांच्या आयुष्यामध्ये रात्रंदिवस भरभराटी हो, त्यांचं आयुष्य सुख समृद्धीचं जावं आणि त्यांच्या हातून देशसेवा, राष्ट्रसेवा, राज्यसेवा आणि आमच्या तालुक्याची सेवा अशाच पद्धतीने होत राहू मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी तालुक्याचा सभापती या नात्याने माननीय माझे लाडके उपसभापती बाळासाहेब पाटील गाडे यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांनी भावी आयुष्यामध्ये जनहिताचं कार्य करावं असं या ठिकाणी त्यांना समजतं। आज स्वातंत्र्य दिवस आहे। स्वातंत्र्य दिवसाच्या काय शुभेच्छा देणार आणि त्याच औचित्य साधून आज आपला वाढदिवस पण आहे। खूप आनंदाची गोष्ट काय सांगायची याबद्दल? आज 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व जनतेला आम्ही शुभेच्छा दिल्या। माझे वरिष्ठ पंचायत समिती छत्रपती संभाजीनगर सभापती कल्याण नाना यांनी आज ध्वजारोहण करून कार्यक्रम संपन्न झाला आहे। आणि माझ्या वाढदिवसानिमित्त ज्या कल्याण नानांनी शुभेच्छा दिल्या, खरं सांगायचं जर झालं तुम्हाला तर मी माझ्या आयुष्यातली पहिली निवडणूक पंचायत समितीची लढलो आणि पहिल्यांदा निवडून आलो। आणि ह्या सभागृहाचा माझ्याकडे कुठलाही अनुभव नव्हता आणि पालकमंत्र्याच्या आशीर्वादाने, माननीय संजय शिरसाट साहेब यांच्या आशीर्वादाने मला ह्या सभागृहात उपसभापती ह्या पदावर येण्याचा मान मिळण्याच्या अगोदर काही हितगुज झालं। त्याच्यामध्ये मी पालकमंत्री साहेबांना एक आश्वासित केलं होतं की जेणेकरून तुम्ही मला एवढ्या मोठ्या पदावर बसवत आहे पण माझा सहकारी वरिष्ठ हे मला सोबत घेऊन चालणारे व्यक्तीसारखी माझी गाठ घालून द्यात, आम्ही नक्कीच तालुक्याचा विकास करू। आणि माननीय भारतीय जनता पार्टीचे नेते अतुलजी सावे साहेब आणि संजयजी शिरसाट साहेब यांच्या दोघांच्या एकमताने नानासारखे सहकारी वरिष्ठ मला भेटलेत। त्यामुळे आम्ही 100% तालुक्यातील जनतेचा विकास करू। आणि नानांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल नानांचेही खूप खूप आभार व्यक्त करतो। धन्यवाद।